Good morning, friends. Very good morning. Okay, we are on problem number 5 of final accounts. I think the last item was sundry debtors. If you remember, sundry debtors. Yes, last item एकदा मी रिवाइज करत असतो, देन आपण पुढे जात असतो. ओके, दिस इज द स्टाईल. ओके, आपण असंच करतो. येस, सन्ड्री डेटर्स. डेटर्स मीन्स पर्सन फ्रॉम whom amount is receivable. Receivable हे लक्षात ठेवा. येस, पर्सनल, रियल, नॉमिनल. प्लीज टेल मी. Personal, real, nominal. Sundry debtors. Very good. Debtors personal account. Yes, real personal account. Balance sheet. Real personal account. Balance sheet. Debit column. Asset side. So I think you must have gone to the balance sheet, asset side, and wrote sundry debtors. Okay, Aniket, please video off करा. Yes, balance sheet, asset side. Sundry debtors. Next, bad debts. Next one, bad debts. Bad debts means I think me explain केलेलं आहे. If you do not remember, I will repeat it. Irrecoverable amount from debtors is called as bad debts. That means amount is not recoverable. It is irrecoverable. म्हणजे काहीतरी झालेलं आहे बघा, ज्यांच्याकडून रिसिवेबल होतं त्यांनी पैसे देणार नाहीत हे आपल्याला तर गॅरंटी आहे. म्हणजे एक तर पळून गेले त्यांनी, जसं विजय माल्या जातात. ओके, विजय माल्या गेले इंडिया सोडून, पैसे मागू शकतो का आता? नाही. ओके, लॉज वगैरे आहेत त्याला, ते त्याप्रमाणे जावं लागतं आपल्याला. बट तरी पळून तर गेले ना, आता पैसे मिळणार आहेत का? नाही. आता सपोज मला काहीतरी रिसिवेबल आहे विजय माल्या यांच्याकडून, मी जाऊन आणू शकतो का लंडनला? लंडनला जाऊन आणीपर्यंतच ते खर्च 10 पट होईल ना माझ्या अमाउंट रिसिवेबल जेवढं तेवढं त्याच्यापेक्षा. ओके, मग इररिकव्हरेबल अमाउंट कोणाचं एक्सपायर झाले समजा कोणीतरी, ज्यांच्याकडून 10,000, 1,000, 5,000 रिसिवेबल होते, एक्सपायर झाले. हा, घरी त्यांच्या पैसे मागू शकत नाही समजा. इररिकव्हरेबल अमाउंट. ओके, मग ते लॉस असतंय. बॅड डेट्स मीन्स लॉस. इररिकव्हरेबल अमाउंट फ्रॉम डेटर्स म्हणजे पैसे बुडाले. ओके, आपल्या भाषेत म्हणायचं म्हणजे तर बुडीत खाते म्हणतो आपण, पैसे बुडाले आपले. ओके, जसं तुम्ही फ्रेंड्सला देता, काही फ्रेंड्स बघा, फ्रेंड्ससाठी काही केलं तर त्यांनी परत देतच नाहीत पैसे. ओके, त्याप्रमाणे. ओके, हे लॉस आहे, त्यामुळं नॉमिनल अकाउंट. तसं काय नाहीये होनपार्के. हां, त्याच्याबद्दल मी नंतर डिस्कस करतो होनपार्के. डू नॉट वरी. ओके, एंट्री करावं लागतंय. हां, बट त्या लेव्हलला मी 11th ला गेलेलो नाहीये. ओके, बट एंट्री करायचं असतं बॅड डेट्स. हां, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ते पण सांगू शकतो, पण फार डीप होईल ते. ओके, नॉट नेसेसरी ॲट द 11th लेव्हल. ओके, येस. बॅड डेट्स. बॅड डेट्स व्हिच अकाउंट? बॅड डेट्स व्हिच अकाउंट? Nominal account. Okay, loss आहे. This is nominal account. Yes, nominal account should go to trading or profit and loss account. Debit column बघतोय आपण, ट्रायल बॅलन्स डेबिट कॉलम. ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. It should go to debit side of trading or profit and loss account. Sir, it will go to trading or profit and loss account, sir. Whether it will go to trading or profit and loss account, that you should ask to rule number 3. As per rule number 3, manufacturing expenses or expenses related to purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. So see whether this is manufacturing expense or expense related to purchase of goods. If yes, then debited to trading account. If no, then P&L account. What do you think? What do you think? It will go to trading or P&L?
It will definitely go to P&L account. Okay, two bad debts. $1,000. Okay, because this is not related to manufacturing or purchases. Okay, त्याचा काही संबंध नाहीये. नेक्स्ट थोडस स्पीड इंक्रीज करायचं आता. सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस विच अकाउंट? पर्सनल, रिअल, नॉमिनल? वर्ड मध्येच आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस मीन्स मिसलेनियस एक्सपेन्सेस. ओके, आपण एक कॉलम करत होतो सन्ड्री एक्सपेन्सेस एनालिटिकल पेटी कॅश बुक मध्ये, इफ यू रिमेंबर. सन्ड्री एक्सपेन्सेस. ओके, येस, दॅट इज नॉमिनल अकाउंट. खर्च आहे ते, किरकोळ खर्च. Yes, nominal account should go to trading or profit and loss account. Debit column, debit side. Then as per rule number 3 तुम्ही सांगायचं आहे, it will go to trading or profit and loss account. तुमच्याकडे rules आहेत, तुम्ही चेक करून सांगा. किरकोळ खर्च आहे, sundry expenses आहेत, it should go to trading account or profit and loss account. What do you think? Nominal account should go to trading or profit and loss account, and debit column, debit side. ट्रेडिंग अकाउंट मध्ये जाण्यासाठी स्पेसिफिक रूल आहे. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स पाहिजे और परचेस एक्सपेन्स रिलेटेड टू परचेसेस पाहिजे. मग विचार करा ते आहे का. कुलकर्णी प्लीज थिंक अगेन. सन्ड्री एक्सपेन्सेस किरकोळ खर्च आहे. मग हे असं दिलेलं आहे का की मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे किंवा परचेसेस रिलेटेड आहे? स्पेसिफिक कंडिशन आहे ट्रेडिंग अकाउंट मध्ये जाण्यासाठी. डायरेक्ट एक्सपेन्स पाहिजे. ओके, it should be direct expense, directly related to purchases or manufacturing expenses. Okay, this will go to P&L account. Okay, not related to purchases or manufacturing expenses. To sundry expenses, P&L account, debit side. Amount किती आहे? 3,000. मी अमाउंट वगैरे रॉंग लिहिलं तर सांगायचं. To sundry expenses. Next, traveling expenses. Which account? Traveling expenses. Traveling expenses, clearly they have used word expenses. Nominal account hai. Okay, traveling expense, nominal account. Yes, nominal account should go to rules. तुम्ही बघायचे, मी दाखवत नाही. Trading or profit and loss account, debit column, trading or profit and loss account, debit side. Yes, as per rule number 3, manufacturing expenses or expenses related to purchases of goods should be debited to trading account, and other expenses are debited to profit and loss account. Yes, please tell me whether it should go to trading account or profit and loss account. Traveling expenses म्हणजे आता मी इथून मुंबईला जातोय. ओके, और बिझनेस रिलेटेडच और सुरतला जातोय और कुठंही. ओके, दुबईला जात असेल, कुठेही जात असेल, मी दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता, कुठेही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस बिझनेस रिलेटेड आहे. एकच जण ट्रेडिंग म्हणतात. ओके, बाकी सगळे P&L म्हणतात. P&L अकाउंट इज करेक्ट आन्सर बिकॉज आता काही जण म्हणत असेल सर परचेस करण्यासाठी गेलो, मी परचेस करण्यासाठी गेलो. सपोज तुम्ही गेलात परचेस करण्यासाठी, परचेस केलाच नाही तर काय करणार? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे डिपेंडंट नाहीये. ओके, डायरेक्टली रिलेटेड टू परचेसेस नाहीये. ओके, दिस इज नॉट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस और एक्सपेन्स रिलेटेड टू परचेसेस. हा,
ओके, परचेस जास्त केलं तर जास्त असणार आहे, कमी केलं तर कमी असणार किंवा डायरेक्ट रिलेशन आहे का? नो. सो दिस विल गो टू पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 2000. येस, पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. आय होप तुम्ही पी एंड एल अकाउंट डेबिट साइडला लिहिलात. ओके, डू नॉट चेंज द हेड. म्हणजे हेड ऑफ द अकाउंट चेक करायचं. काही जण म्हणतात पी एंड एल अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं म्हणून, पण लिहिताना लिहितात ओके वाईल रायटिंग दे राईट इट टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. आता पण काही जण केले असतील तसं, चेक करा तुम्ही नोटबुक मध्ये. ओके, 3 पेजवर आन्सर आहे, गडबड करू नका. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठं जाणार हो? असं मला काहीतरी आठवतंय. ओपनिंग स्टॉक कुठेतरी लिहून ठेवल्यासारखं आठवतंय. ओके, आय रोट इट समवेअर. येस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. टू ओपनिंग स्टॉक ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. येस, अमाऊंट इज 24,000. टू ओपनिंग स्टॉक 24,000. Next, carriage outwards. Carriage outwards. Which account? Personal, real, nominal. Carriage outward. That means सेल करताना ट्रान्सपोर्टेशनचं जे एक्सपेन्स असतात ते कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड मीन्स सेल करताना. नॉमिनल अकाउंट आहे, एक्सपेन्स आहे. ओके, येस, नॉमिनल अकाउंट शुड गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कॉलम डेबिट साइड. इट शुड गो टू ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. Sir, whether it should go to trading account or profit and loss account, that you should ask to rule number 3. As per rule number 3, manufacturing expenses or expenses related to purchases of goods are debited to trading account, and other expenses are debited to P&L account. तुम्ही सांगायचंय, आन्सर द्या. सगळे आन्सर देत नाही, शॉर्ट मध्ये टाइप करा. ओके, P&L एवढंच टाइप केलं तरी चालेल मला. P&L असं टाइप केलं तरी चालेल. ट्रेडिंग साठी TR एवढंच केलं तरी चालतंय मला, किंवा टी. तुमचं जे पण आन्सर आहे, प्लीज बी पार्टिसिपेटिव्ह. ओके, P&L, व्हेरी गुड. Carriage outward is transportation expenses while selling goods. Okay, this is not related to purchases. Okay, so whether it will go to trading or profit and loss account, the answer is P&L account to carriage outward. $1,600. Next, rent. Rent, which account? Personal, real, nominal. Yes, please. Very good. Rent is nominal account. Nominal account should go to
trading or profit and loss account. Debit column, debit side, whether it will go to trading or profit and loss account, it will go to P&L account, profit and loss account, because rent is not related to purchases, or this is not manufacturing expenses. So P&L account, debit side to rent. तुम्हाला असं वाटत नाही का हो, म्हणजे रिपीटेडली असं सिमिलर आयटम येतात. ओके, जर तुम्ही नेक्स्ट फ्यू प्रॉब्लेम जरी बघितलात ना, रिपीटेडली सेम आयटम येत असतात, म्हणजे सारखं सारखं येतात. हे रेंट, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, सॅलरी, फर्निचर, बिल्डिंग, हे सगळे आयटम ना तुम्ही पुढचे काही प्रॉब्लेम्स बघितले तर कळून जाईल की हे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणार आहेत. तुम्ही ऑब्झर्व केलात तर. ओके, काही आयटम्स न्यू असतात, काही ऍडजस्टमेंट न्यू असतात फक्त. ओके, सो या टॉपिक मध्ये कसं आहे, तुमचं कॉन्फिडन्स लवकर वाढू शकतंय जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलात आणि सगळे आयटम पर्सनल रिअल नॉमिनल माहित असेल तर. ओके, आणि रिपीटेडली फार येतात भरपूर आयटम्स, रिपिटेशन जास्त आहे. ओके, सो तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट केलं तर फार इझी वाटतंय. एखादं दुसरा आयटम नवीन असणारच आहे. हा, तिथे थोडंसं डोकं लावायचं. नाव कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड मला डायरेक्ट आन्सर सांगा, कुठं जात आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. तुम्हाला कुठं वाटतंय बॅलन्स शीट असेल तर ऍसेट और लायबिलिटी, कुठं जाते ते सांगा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. भाग्यश्री, प्रताप, होनपारके, कुणाल सांगितले होते वाटतं इथे सुरुवातीला. येस, हर्ष, व्हेरी गुड. कुलकर्णी, व्हेरी गुड. दिगंबर, तुमचा आन्सर कळाला नाही मला. हा, येस, ओके, व्हेरी गुड. Carriage inward is nominal account. Okay, it will go to trading or profit and loss account. Debit column, debit side. Okay, debit side of trading or profit and loss account. Carriage inward is expense related to purchases, because while purchasing goods we pay transportation expenses. Okay, this that is directly related to purchases. मी परचेस केलो नाही तर कॅरेज इनवर्ड लागतच नाही. समजा मुंबईवरून मी गुड्स मागवलोच नाही, परचेसच केलो नाही, मी कॅरेज इनवर्ड देतच नाही. ओके, मी एक एक्झाम्पल देतो मुंबईचं, असं नाही मुंबईवरूनच यायला पाहिजे. ओके, येस, कॅरेज इनवर्ड इज पेइंग ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस व्हाईल परचेसिंग गुड्स. सो दिस इज रिलेटेड टू परचेसेस. सो इट विल गो टू ट्रेडिंग अकाउंट, डेबिट साइड. ऑलमोस्ट सगळ्यांनी हेच आन्सर सांगितलं होतं. व्हेरी गुड. आता मला जेवढं आठवतंय त्याच्यामध्ये हे आयटम फार वेळा आलेलं आहे ऑलरेडी. ओके, रॉयल्टीज, वेजेस, कॅरेज इनवर्ड. ज्यांनी स्टडी करतायत त्यांना असं वाटेल की सर रिपीटेडली तुम्ही तेच तेच घेताय असं. ओके, तसं येतात प्रॉब्लेम. मी घेत नाहीये तसं, तसं येतातच प्रॉब्लेम. ओके, जर तुम्ही घरी डिसाईड करून आलात ना पर्सनल रिअल नॉमिनल, तर ऍक्च्युली ह्या टॉपिक मध्ये फार कमी आहे जे मी शिकवू शकतो नंतर. फार कमी आहे, खरं सांगतो तुम्हाला. आफ्टर फ्यू प्रॉब्लेम्स तर तुम्ही मला विचारत पण नाही. ओके, ते फॅक्ट आहे. तेवढं इझी आहे आणि स्टुडंट्सला आवडतंय टॉपिक. ओके, मी ऑब्झर्व केलेलं सांगतो. सॅलरीज, येस प्लीज. सॅलरीज, विच अकाउंट? सॅलरीज नॉमिनल अकाउंट आहे. ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट कॉलम, डेबिट साइड. सॅलरीज म्हणजे पगार. ओके, एक्सपेन्स आहे, त्यामुळे नॉमिनल अकाउंट आहे. ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट कॉलम, डेबिट साइड. कुठं जाणार, ट्रेडिंग का पी एंड एल? निवांत बसलेत सगळेजण. पी एंड एल जाणार आहे. ओके, दिस इज नॉट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस और एक्सपेन्स रिलेटेड टू परचेसेस ऑफ गुड्स. शक्यतो हे बघा, आपलं असं
नॉर्मली आपण असं स्टाईल ठेवायचं. हा काही जण सांगितले होते, आय नो दॅट. ऐका हो, सॅलरीज शक्यतो फर्स्ट लिहायचं, म्हणजे हे बघा प्रेझेंटेशन मध्ये. आता परत इथं फर्स्ट लाईन ब्लँक सोडलेलं आहे, पण इथं लिहायचं नसतंय. शक्यतो इथं सॅलरीज वगैरे लिहायचं असते सुरुवातीला. ओके, प्रेझेंटेशन मध्ये. मी नंतर सांगतो तुम्हाला ते. हा, आता काय एवढं टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. ओके, टू सॅलरीज, P&L अकाउंट, डेबिट साइड. हळूहळू तुमचं मी प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करतो. ते एकदमच मी सांगू शकत नाही. आधी टॉपिक थोडंसं परफेक्ट व्हावं लागेल. येस, नेक्स्ट. Now we are moving on to credit balances. First one, sundry creditors. Okay, sundry creditors. A person to whom amount is payable. Payable जे असतात, ज्यांना पण आहे, तर मग काय म्हणतो? क्रेडिटर्स म्हणतो. पेएबल हे लक्षात यायला पाहिजे तुम्हाला. हे क्रेडिटर्स. पर्सन म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल नाहीये, फर्म, कंपनी पण असू शकतात. येस. प्लीज टेल मी, दिस इज पर्सनल, रिअल और नॉमिनल? विच अकाउंट? व्हेरी गुड. दिस इज पर्सनल अकाउंट. व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. ज्यांच्या पण लिस्टमध्ये नाहीये, लिस्टमध्ये मी लिहून दिलेलं आहे. डेटर्स, क्रेडिटर्स वगैरे. मला जेवढं आठवतंय सेकंड लेक्चरमध्येच लिहून दिलेलं आहे. ओके. सर, काल काय जेवलो हे लक्षात नाही. तुम्ही सेकंड लेक्चरचं आठवण करा. अहो, नोटबुकमध्ये आहे तुमच्या. बघा सर, नोटबुकचं शेवटचं पेज ते वडापावसाठी वापरतो सर. मग मी काय करू शकत? ओके. येस, दिस इज पर्सनल अकाउंट, रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट. क्रेडिट कॉलम, क्रेडिट कॉलम आहे, गडबड करू नका होम पार्के. दिस इज क्रेडिट बॅलन्सेस. क्रेडिट कॉलम आहे, चेक करा. रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट. क्रेडिट कॉलम कुठं जात आहे? क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट असेल तर लायबिलिटी साइड. दिस इज पेएबल. ओके. येस, दिस इज पेएबल. लायबिलिटी साइडला जात आहे. गडबड करायचं नाही, गडबड करायचं नाही. ऐका ऐका ऐका. तुम्हाला बॅलन्स शीट फर्स्ट टाइम आहे, गडबड नाही करायचं. आता ऐका, मी सांगतो तसं करायचं. कॅपिटलच्या खाली लेस ड्रॉइंग्स आहे, करेक्ट आहे? ऐका हो, आता कॅपिटल हे प्रोप्रायटरचं आहे. शेवटी जे प्रॉफिट किंवा लॉस होत आहे, नेट प्रॉफिट और नेट लॉस, हे कॅपिटल मध्येच आपल्याला ऍडजस्ट करायचं असतंय. दॅट मीन्स प्रॉफिट असेल तर ऍड करायचं, कारण त्यांना पेएबल आहे. पेएबल टू प्रोप्रायटर. प्रॉफिट झालं म्हणजे कोणाला द्यायचं? प्रोप्रायटरला. मग इथे ते घ्यावं लागतं आपल्याला. नेट लॉस असेल तर आपण लेस करतो. नेट प्रॉफिट असेल तर आपण ऍड करतो. मग इथे काही लाईन्स लागणार आहेत मला. कॅपिटल नंतर हे लेस ड्रॉइंग्स नंतर 4 to 5 लाईन्स लागणार आहेत मला. सर, आम्हाला कसं कळणार? ते सगळं कळतं प्रॅक्टिस नंतर. ओके. मग तेवढं लाईन ब्लँक सोडून इथं खाली थोडं जागा सोडून सन्ड्री क्रेडिटर्स लिहायचं. ओके. अमाउंट इज 56,000. Amount is 56,000. Balance sheet, liability side, sundry creditors. Yes, please. Next, sales. Sales. Trading account credit side ला लिहून ठेवलेलं आहे ऑलरेडी. ओके. 81,000 इनर कॉलम. आउटरला किती येतं सांगावं? असं अंडरलाईन करायचा 5,000 च्या खाली. ओके. आणि आउटरला घ्यायचं. आउटरला अंडरलाईन करू नका. आउटरला किती येतं प्लीज? 81,000 लेस 5,000. येस, स्वतः कॅल्क्युलेशन करायचे. 76,000. ओके. $76,000. ओके. नेक्स्ट, परचेस रिटर्न्स. परचेस रिटर्न मध्ये तिथं जाऊया का? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, टू परचेसेसच्या खाली लेस परचेस रिटर्न. अमाउंट इज 3,000.
Yes, outer column. $68,000, 71,000 less 3,000, 68,000. नेक्स्ट जे आयटम्स जास्त रिपिटेशन्स आहेत ज्या आयटमचे म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतात त्याच्यामध्ये आपलं स्पीड जास्त पाहिजे. ओके, तिथं पण तुम्ही जर स्लो असेल तर पेपर कम्प्लीट होत नाही. अकाउंट्स मध्ये नॉर्मली पेपर कम्प्लीट होत नाही. ज्यांनी रेग्युलरली प्रॅक्टिस करत नाही त्यांचं सांगतोय मी. ज्यांनी रेग्युलरली प्रॅक्टिस करतात, टेस्ट देतात, प्रामाणिकपणे टेस्ट देतात, त्यांचं 100% काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. नाउ कॅपिटल, कॅपिटल विच अकाउंट, पर्सनल, रिअल, नॉमिनल. Capital which account? Capital is personal account. Okay, yes, capital personal account, real personal account, balance sheet. Credit column, credit balances बघतोय आपण. Balance sheet which side? Balance sheet liability side. Yes, आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे, करेक्ट आहे. फक्त अमाऊंट लिहा, इनर कॉलमला लिहायचा अमाऊंट. 2,50,000. येस, अंडरलाईन करून मला आता हे लेस करून सांगा, इनरलाच सांगायचं अमाऊंट. हा, लिहायचं कुठं बघा, गडबड करू नका, इनरलाच लिहायचं अमाऊंट. 2,40,000. सर इनरलाच का लिहिलात? बिकॉज एक सेंटेन्स मी बोलतोय, ऐका बरं का, फार इम्पॉर्टंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत नेट प्रॉफिट ऍड करत नाही और नेट लॉस लेस करत नाही तोपर्यंत कॅपिटल आउटरला जात. जोपर्यंत नेट प्रॉफिट एकतर ऍड करत नाही, म्हणजे नेट प्रॉफिट असेल तर ऍड करायचं आहे. ओके, बिकॉज दॅट इज पेएबल टू प्रोप्रायटर, म्हणजे लायबिलिटी साईडलाच घ्यायचं आहे, मग कॅपिटल मध्ये आपण ऍड करतो. आणि उलट नेट लॉस असेल तर लेस करतो, बिकॉज नेट लॉस कोणाकडून रिकव्हर करायचं? पार्टनर, सॉरी, प्रोप्रायटर कडून, ओनर कडून. मग दॅट इज रिसिवेबल फ्रॉम ओनर इनडायरेक्टली. ओके, प्रोप्रायटर कडून. मग ऍसेट साईडला घेण्याऐवजी आपण कॅपिटल मधून लेस करतो लायबिलिटी साईडला. ओके, मग सेंटेन्स काय? जोपर्यंत नेट प्रॉफिट ऍड करत नाही और नेट लॉस लेस करत नाही तोपर्यंत कॅपिटल इनरलाच घ्यायचं. ओके, इनर कॉलमला. नेक्स्ट, बिल्स पेएबल. ओके, बिल्स पेएबल तुमच्यासाठी न्यू आयटम आहे. नाही नाही नाही, ऐका ऐका, तुमच्यासाठी न्यू आयटम आहे, ते मला सांगावं लागेल. ओके, आता तुम्हाला पेएबल बघून कळालं असेल. पेएबल बघून तुम्हाला काय वाटतं, कुठं घ्यायचं? ट्रेडिंग, P&L, बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड किंवा ऍसेट साईड? मला सांगा, तुम्हाला काय वाटतं ते सांगा, डायरेक्टली आन्सर. मी हिंट दिलो तुम्हाला, पेएबलला बघायचंय. दिगंबर तुम्ही काय म्हणलात कळालं आणि कोणाला परत एकदा विचार करा. ओके, बॅलन्स शीट म्हणजे कुठं जाणार मग, ऍसेट किंवा लायबिलिटी ते पण सांगा ना. ओके, बॅलन्स शीट म्हणताय तुम्ही. ओके, ऍसेट और लायबिलिटी ते पण सांगा. हे बघा, मी आन्सर सांगण्याच्या आधीच तुम्हाला येतंय. फक्त तुम्ही पेएबलला कॉन्सन्ट्रेट केलात, बिल्स पेएबल. तुम्हाला माहितच नाहीये बिल्स पेएबल काय, तरी तुम्हाला आन्सर आलं. दॅट इज द ब्युटी ऑफ अकाउंट्स. ओके, म्हणजे तुम्हाला मे बी मिनिंग माहित नाही, बट फायनल अकाउंट मध्ये आपल्या रूल प्रमाणे तुम्हाला येऊन जाते. हा, किंवा रूल प्रमाणे पण नाही, बट तुम्ही पेएबलला कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे. आता रूल काय बघा, बिल्स पेएबल इज पर्सनल अकाउंट. ओके, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणतो आपण त्याला. ओके, जसं आउटस्टँडिंग अकाउंट बघितलं बघा आपण रिसेंटली. आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्स अकाउंट, आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट, इन्कम रिसिवेबल अकाउंट. these are representative personal accounts. तसंच बिल्स पेएबल पण रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. ओके, पर्सनल अकाउंट आहे, एवढं लक्षात ठेवा. रिप्रेझेंटेटिव्ह म्हणला नाही तरी चालतंय. बिल्स पेएबल पर्सनल अकाउंट, रियल पर्सनल अकाउंट will go to balance sheet. Credit column, liability side. Okay, go to liability side. After creditors, write down bills payable 20,000. Bills payable 20,000.
ओके. हा सर, नक्की काय असतंय सर बिल्स पेबल? दिस अमाऊंट इज पेएबल टू समवन. सर मग क्रेडिटर्स मध्ये पण तेच असतंय आणि थोडंसं डिफरन्स असतंय बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स पण. ओके. 12th ला टॉपिक आहे बिल ऑफ एक्सचेंज, तिथे 100% कळेल. डू नॉट वरी. ओके. नेक्स्ट, बँक ओव्हरड्राफ्ट. येस, पर्सनल रिअल नॉमिनल तुम्ही सांगायचंय. बँक ओव्हरड्राफ्ट, डू यू रिमेंबर अ टेम्पररी लोन टेकन फ्रॉम बँक? दिस इज टेम्पररी लोन टेकन फ्रॉम बँक. बँक ओव्हरड्राफ्ट आय थिंक पर्सनल रिअल नॉमिनल मध्ये असेल. नसेल तर लिहून घ्यायचंय. दिस इज पर्सनल अकाउंट, बँक ओव्हरड्राफ्ट. ओके. दिस इज टेम्पररी लोन टेकन फ्रॉम बँक. पर्सनल अकाउंट, रिअल पर्सनल अकाउंट, बॅलन्स शीट, क्रेडिट कॉलम, लायबिलिटी साइड. ओके. आफ्टर बिल्स पेएबल, बँक ओडी, बँक ओव्हरड्राफ्ट, ओडी म्हणतात काही जणाला, ओडी ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट. येस, बँक ओव्हरड्राफ्ट 40,000. येस. आय होप यू हॅव कम्प्लिटेड टिल हिअर. तुमचं कॉलेजचा टाइम झालेला आहे. आज कॉलेज आहे ना हो? एकदा मला सांगा. नो, वाय? येस, काही जणांचं आहे, काही जण नाही म्हणतात. ओके, ठीक आहे. ह्याचं क्लोजिंग जे आहे बाकीचं आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. तुमचं कॉलेजचं टायमिंग झालेलं आहे. ऑलमोस्ट सोल्युशन कम्प्लीट झालेलं आहे. थोडंसं क्लोजिंग वगैरे राहिलेलं आहे. वी विल कम्प्लीट इट बाय टुमॉरो. अँड प्लीज प्रॉब्लेम नंबर 6 एकदा बघून या. प्रॉब्लेम नंबर 6 वाटल्यास रुलिंगच करून या. ओके. रुलिंग म्हणजे काय? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. ओके, प्रिपेअर करून या रुलिंग. ओके. रितिका, तुम्हाला कळवलं जाईल ते. डू नॉट वरी. येस. सगळ्यांनी बाय करायचं हो. येस, बाय बाय. And thank you.